महत्त्वाच्या बातमीनं बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याचं आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। दरम्यान शरद पवार यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर प्रशासनानं सारवासारव करत नवी निमंत्रण पत्रिका तयार केली आणि त्यावर शरद पवार यांचं नाव टाकलं आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। पाहूयात। आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी भव्य अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहताय या ठिकाणी शरद पवार यांची या ठिकाणी आसन व्यवस्था आहे। त्याचबरोबर शरद पवारांच्या बाजूला या ठिकाणी नीलम गोरे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शेजारी शिंदे अशी या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बाजूला या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आसन आहे। अशा प्रकारे या ठिकाणी त्याचबरोबर अजित पवार यांच्या बाजूला या ठिकाणी मंगल लोढा यांची आसन व्यवस्था आहे। त्याचबरोबर त्याच्या पलीकडे दिलीप वळसे पाटील यांची आसन व्यवस्था आहे। तिथे त्याचबरोबर उदय सामंत आणि त्यांच्या पलीकडे अजित पवार आणि शरद पवार यांचे खुर्च्या एक शेजारी असतील अशी आसन व्यवस्था काही नागरिकांच्या मनात होती। मात्र या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांच्या आसन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंतर ठेवण्यात आलेलं आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती। तर बारामतीमध्ये हा महारोजगार मेळावा होणार आहे। नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? आपण शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आहात, तिथून तुम्हाला काय अपडेट्स मिळतात? शरद पवार हे या मेळाव्याला जाणार की नाही? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज बारामतीत राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेल्या महारोजगाराचं उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजता बरोबर बारामतीमध्ये येतील आणि त्याचबरोबर इतर नेत्यांची देखील मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी मी सध्या गोविंद बागेत आहे, ज्या ठिकाणी शरद पवार यांचं निवासस्थान आहे। 10 ते 10:30 वाजता शरद पवार इथून जवळ असलेल्या विद्या प्रतिष्ठान म्हणजे ज्या ठिकाणी हा महारोजगार मेळावा संपन्न होतोय त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर दर शनिवार रविवार जसं शरद पवार जनता दरबार घेत असतात त्याच पद्धतीने आज सुद्धा कार्यक्रमाच्या जाण्या अगोदर स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना भेटीगाठीसाठी शरद पवारांनी जी वेळ दिलेली आहे त्या निमित्ताने अनेक पदाधिकारी असतील, पक्षाचे असतील किंवा स्थानिक लोक असतील ते पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। दुपारी 11 वाजता या साधारण या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जवळपास 1.5 ते 2 तास या मेळाव्याचा सगळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मेळाव्याचा कार्यक्रम जरी राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेला असला तरी सुद्धा या मेळाव्याला एक राजकीय स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे, कारण की आगामी काळ हा सगळा लोकसभा असेल, विधानसभा असेल या निवडणुकीचा असल्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्या एकाच मंचावर आल्यामुळे त्यांच्यात काय संवाद साधला जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि पवारांमध्ये कुठलेही वार्तालाप होतोय का, बातचीत होतीये का, यासोबतच फडणवीस देखील त्या ठिकाणी असणार आहेत। मंगल प्रताप लोढा असतील, नीलम गोरे असतील, चंद्रकांत पाटील असतील, अशी मोठ्या नेत्यांची मांदियाळी आपल्याला या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर गोविंद बागेतला हा सगळा परिसर जो आहे तो स्थानिक नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी सध्या व्यापून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। श्वेता, अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।